मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्समध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. इयत्ता 10वीचा आपण इतिहास पाहत होतो मित्रांनो, आणि इतिहासाचं जे शेवटचं चॅप्टर आहे ते शेवटचं चॅप्टर आपण पाहतोय, ज्यावर तुम्ही एक लेक्चर याआधी अटेंड केलेला आहे. ओके, सेकंड लेक्चर आपण पाहतोय. जे फर्स्ट लेक्चर आहे मित्रांनो, फर्स्ट लेक्चरमध्ये काही गोष्टी तुम्ही पाहिल्या होत्या, जसं की मौखिक साधने आपण पाहिलेली होती की कोणकोणत्या स्वरूपाची मौखिक साधने, त्या मौखिक साधनांचं जतन संरक्षण करणं आवश्यक आहे आणि त्याच्या जतन संवर्धन, त्याच्या नियोजनासाठी उपयुक्त प्रशिक्षण कोणतं लागतं. ओके, त्याची चर्चा आपण केली. त्यानंतर सेकंड आपण पाहिलेलं होतं लिखित साधने, रिटन एव्हिडन्स. ही जी लिखित साधने आहेत त्याचंही जतन संवर्धन आणि त्यासाठी लागणारं उपयुक्त प्रशिक्षण याविषयीची चर्चा केलेली होती. आणि ऐतिहासिक साधनांचं जतन संवर्धन कसं करावं, प्रस्तावना वगैरे गोष्टींची पण आपण चर्चा केलेली होती. जनरली आपण एक पाहतोय की आपल्याला एक भूतकालीन वारसा लाभलेला दिसतो, मग तो नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोनही प्रकारचा तो वारसा असलेला आपल्याला माहित आहे. त्या वारशाचं जतन संवर्धन करणं खूप गरजेचं आहे, कारण तो वारसा आपल्याला वस्तू, वास्तू, ग्रंथ, कागदपत्रे आणि इमारती असतील, कलेच्या वस्तू असतील, दस्तावेज असतील, रोजनिशा असतील, चरित्र, आत्मचित्र, काही ग्रंथ वगैरे असतील वगैरे, कोणत्याही स्वरूपाचा तो असो, आणि नैसर्गिक स्वरूपाचा नंतर वनस्पती, प्राणी, काही महत्वाचं ठिकाण वगैरे, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी. याचं जतन संवर्धन करणं, पण नुसतं जतन संवर्धन करून चालणार नाही. त्याच्या नोंदी घेणे, त्याची सूची तयार करणे असेल, त्याचं व्यवस्थापन करणे असेल, त्याचं क्लासिफिकेशन करणं वगैरे असेल, त्याचं प्रदर्शन करणे असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यातलं नॉलेज नाहीये तोपर्यंत तुम्ही त्याचं प्लॅनिंग करू शकणार नाही, बरोबर, ज्यालाच आपण उपयुक्त प्रशिक्षण असं म्हणतो. तर ह्या दोन गोष्टींच्या संदर्भात आपण पाहिलेलं होतं. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो भौतिक साधनांच्या बाबतीमध्ये. ओके, फिजिकल एव्हिडन्स ज्याला आपण म्हणू शकतो. जी भौतिक साधने आहेत, आता साधी गोष्ट आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. लगेच पुस्तकामध्ये डोकावणं किंवा पुस्तकात काय दिलं असेल किंवा भौतिक साधनात हे होऊ शकतं का, ते नाही होऊ शकत. कन्फ्युजनचा एकच विषय सांगतो तुम्हाला, जे स्कल्पचर आहे किंवा त्यातला शिलालेख सगळ्यात महत्वाचा विषय आहे, बरोबर. हा शिलालेख एक थोडस कन्फ्युज साधन आहे, कारण ते तुम्हाला लिखित कडे टाकायचंय का भौतिक कडे टाकायचं याचं कन्फ्युजन होतं, बरोबर. म्हणून हा जो शिलालेख आहे तो शिलालेख तुम्ही कधी कधी लिखित कडे सुद्धा टाकू शकता आणि कधी कधी भौतिक कडे पण टाकू शकता. त्याचं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, पण जनरली भौतिक मध्ये आपण त्याचा जर आपण समावेश करत असू तर काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, ज्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, मग त्यात वास्तू आणि वस्तू असा दोन शब्द वापरा, म्हणजे आपोआप सगळं येऊन जात त्याच्यामध्ये. एक वस्तू वापरा आणि दुसरं वास्तू हा शब्द वापरा. वस्तू आणि वास्तू हे दोन वापरले की त्याच्यात ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी आलेल्या पाहायला मिळतात आपल्याला, बरोबर. मग त्या वास्तूंमध्ये जसं की आपल्याला काही राजवाडे असतील, काही किल्ले असतील, लेण्या असतील, काही इमारती वगैरे असतील, बरोबर, किंवा काही धार्मिक स्थळं वगैरे असतील, किंवा सरकारी कचेऱ्या असतील, त्या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी येणार आहेत त्या वास्तूमध्ये. आणि वस्तूमध्ये तर अगदी या पेन पासूनच सुद्धा तो त्याच्यामध्ये जाणार, भौतिक साधनामध्ये जाणार आहे. ही एक वस्तू सुद्धा भौतिक साधनांमध्ये जाणारी आहे. ओके, हा एक बोर्ड आहे, हा बोर्ड सुद्धा भौतिक साधनांमध्ये जाणार आहे. मग अशा प्रकारची प्रत्येक तुमच्या दैनंदिन व्यवहारातल्या वस्तू असतील, त्याशिवाय काही दागदागिने असतील, किंवा काही नाणी हे कॉइन्स आहे, हे सुद्धा दोन्ही बाजूला जाणार आहे, लिखितकडे भौतिककडे. कारण त्याला काही गोष्टी त्याच्यावर कोरलेल्या आपल्याला पाहायला, एखाद्या राजाचं असेल, जसं की तुम्ही सम्राट कनिष्काचं, जर तुम्ही कुशाण सम्राट कनिष्क जर याचं तुम्ही नाणं पाहत असाल तर एका बाजूला तुम्हाला कनिष्क दिसून येतो, ओके, आणि दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध पाहायला मिळतो कोरीव स्वरूपामध्ये. ओके, आणि त्याच्या खाली तुम्हाला काहीतरी कोरलेलं पाहायला मिळतं. गौतम बुद्धांचं नाव विशेष तुम्हाला कोरलेलं पाहायला मिळतं, एका बाजूला राजाचं नाव कोरलेलं पाहायला मिळेल. म्हणजे ते कोरीव आहे, म्हणजे ते लिखित आहे, लिखित कोरीव असं त्याला म्हणू शकतो आपण, बरोबर. म्हणजे त्या नाण्यावरती कोले, उगाच नाण्यावर तुम्ही चला पेन घेतलेली आहे, तुम्ही राईट करता, शक्य आहे का ते तुम्हाला राईट करता येणार नाही पेनचं, कारण ते धातूचं बनवलेलं आहे, मेटलचं आहे, बरोबर. म्हणून तुम्ही लिहू शकत नाही, त्याच्यावर तुम्हाला कोरावं लागतं, म्हणून ते कोरीवकडे जातं. पण ते भौतिक मध्ये म्हणजे कोरीव भौतिक साधन सोबतच ते लिखित पण आहे असं म्हणू शकतो. तर ते वस्तू, ते नाणे असतील, कारण ते वस्तूचा भाग पण याला, म्हणून त्याला भौतिककडे कन्वर्ट करू शकतो. तर ती नाणी असतील किंवा दैनंदिन व्यवहारातल्या वस्तू असतील, ही पेन सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला जस्ट आता सांगितलेलं आहे.
किंवा प्राचीन मध्य काळामध्ये पाहता, अगदी प्राचीन काळ अश्मयुगाकडे तुम्ही जात असाल, माणसाने शिकारीसाठी वापरलेला पहिला दगड किंवा एखादी हातकुराड तो सुद्धा भौतिक साधनांमध्ये जाणार आहे. ओके, मध्यकाळाकडे अलीकडे आलात की आपल्याला पाहायला मिळते की राजकीय परिस्थिती पुढे ढकललेली आपल्याला पाहायला मिळते. त्या कालखंडामध्ये जे काही युद्ध झाले त्या युद्धांमध्ये वापरल्या जाणारी शस्त्रास्त्र या सगळ्या गोष्टींचा समावेश सुद्धा कशामध्ये भौतिक साधनांमध्ये होणार आहे. तर या भौतिक साधनांचं जतन संवर्धन करणं म्हणजे काय करायचं नेमकं ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला मुद्दा त्यातला ते म्हणत आहे की पुरावस्तूंचं संकलन, कालखंड, प्रकार यानुसार वर्गीकरण आणि सूची करणे. काय करणे, पुरावस्तूंचा प्रकार आहे आणि कालखंड आहे, याच्यानुसार त्याचं संकलन करायचंय, कलेक्शन पहिला मुद्दा तिथेच यायला आहे, आणि त्याचं वर्गीकरण करून त्याची सूची तयार करायची, इंडेक्स तयार करायचा आहे, त्याची लिस्ट तयार करायची आहे. दुसरा मुद्दा ते काय म्हणते की पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, खनिज, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्त्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान. म्हणजे जी पुरावस्तू आहे, किंबहुना तुम्हाला इतिहास काळातली एखादी वस्तू सापडलेली आहे, तर ती जी वस्तू आहे ती कोणत्या दगडापासून किंवा कोणत्या धातूपासून ती बनवलेली आहे किंवा कोणत्या मातीपासून बनवली, मग त्यांचे अवशेष कोणत्या प्रदेशात मिळतात, म्हणजे ती जी माती आहे ती कोणत्या प्रदेशात मिळते, बरोबर, किंबहुना ती माती आहे कोणत्या प्रदेशात मिळते, तो दगड आहे बाबा तो कुठे मिळतोय आपल्याला, त्या दगडाचा प्रकार काय, मातीचा प्रकार काय आहे, कशी आहे ती माती वगैरे, किंवा तो धातू असेल कोणत्या प्रदेशात मिळतो, हे तुम्हाला शोधावं लागणार आहे, बरोबर. तर आणि त्याचं रसायनशास्त्रीय ज्ञान पण तुम्हाला असलं पाहिजे, म्हणजे त्याची साफसफाई वगैरे करण्याच्या दृष्टिकोनातून असणं गरजेचं आहे. जसं त्या दिवशी किंवा मागच्या लेक्चरला आपण फॉस्फरस याविषयी मी तुम्हाला बोललेलो होतो. ओके, त्यानंतर पुरावस्तूंची साफसफाई, इतर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती असणे हे भौतिक मध्ये येते. वरचा मुद्दा पाहता मित्रांनो, पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई, इतर रासायनिक प्रक्रिया करणे. आता पहिलं काय करायचंय की संकलन करायचंय, बरोबर, संकलन करायचं आहे. त्याच्यानंतर आता दुसरं काय म्हणतंय ते मुद्दा की त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करायची, म्हणजे त्याला साफसफाई करायची आहे त्याची, कारण ती वस्तू जतन संवर्धन काय, तो वारसा आहे, त्याच्यातून खूप मोठा इतिहास जर उलगडल्या जाणार असेल तर त्याचं जतन संवर्धन होणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती तयार करणे, प्रतिकृती तयार करायच्या. ओके, म्हणजे सेम तशा प्रकारची वस्तू तयार करायची आहे, त्याचे स्टॅच्यू बनवायचे आहेत. ओके, कारण तुम्हाला भूतकाळातल्या सगळ्या वस्तू जशा तशा मिळतात अशातला भाग नाही. अलीकडे एक एक्झाम्पल सांगतो, डायनासोर या प्राण्याविषयी तुम्ही बोलता, बरोबर. आपण म्हणतो डायनासोर असा होता, खूप मोठा होता, तो भयानक हिंसक स्वरूपाचा होता, अशा वगैरे, बरोबर. डायनासोर कोणी पाहिलाय का? हयातीत एखादा आहे माणूस की त्या माणसाने अशा डायनासोर पाहिला होता, त्याची चामडी अशी होती, असे त्याला दात होते, अशी शेपटी होती वगैरे, पाहिले का? नाही. त्याचा जो सांगाडा आपल्याला मिळतोय, त्याचे जे अवशेष आपल्याला मिळत आहे, त्या सांगाड्याच्या त्या अवशेषाच्या आधारावर एक अशा प्रकारची, त्या सांगाड्याच्या आणि त्या अवशेषांच्या आधारावर अशा प्रकारची प्रतिकृती आपण तयार करू शकतो. कारण तो जमिनीत गाळला गेला असेल तर तो एका विशिष्ट प्रकारात गाळला जाणार आहे, एका विशिष्ट मोशन मध्ये, बरोबर. मग तो तशाच प्रकारे जोडायचा आहे प्रत्यक्षात, बरोबर. आणि जोडल्याच्या नंतर तुम्हाला कळालंय त्याच्या हाडाच्या सांगाड्यावरून की अशा प्रकारचा इन्सर्ट, एवढा मोठा सांगाडा जर असेल त्याचा, बरोबर, त्याचे बोन्स, बरोबर, त्याचं स्केलेटन वगैरे आपण म्हणू शकतो, जसा मानवी सांगडा स्केलेटन आपण म्हणतो तसं त्याचं स्केलेटन आहे. ओके ओके, त्याच्यावरची चामडी पण, आणि तो एवढा इन्सर्ट प्राणी आहे म्हणजे त्याची चामडी कशी रबदड असणार, एकदम रफ, बरोबर. हे म्हणून आपण ठरवले की बाबा ते अशा प्रकारची चामडी त्याची असणार आहे, असा तो मत असणार आहे वगैरे. ओके, म्हणून त्याच्या प्रतिकृती तशा तयार करायच्या त्यांनी वस्तूंच्या. आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी की एक मला वाटतं चित्रामध्ये तुम्हाला या पुस्तकाच्या चित्रावर पण नाहीये, एक एक्झाम्पल सांगितलं असतं. ओके, आपला ऑनलाईन जे घेतोय आपण हे अगदी हे करून क्रॉप करून वगैरे किंवा त्याला एडिटिंग करून वगैरे आपण घेत नाही आपला व्हिडिओ, म्हणून मी तुम्हाला आता एकदम दाखवत नाही, पण एक जनरली चर्चा करतो. एक चेहरा तुम्हाला इतिहासात पाहायला मिळतो कधी पण. आता तुम्ही म्हणा कोणता, खूप सिंपल गोष्ट सांगतो. ज्या वेळेस आपण सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती आपण अभ्यासतो, सिंधू किंवा हडप्पा संस्कृती आपण अभ्यास करत असतो, तेव्हा आपल्याला विशेष करून एक चेहरा पाहायला मिळतो. कोणता असतो तो चेहरा मित्रांनो? तो चेहरा एका मातीचा बनवलेला आहे. इथून वरचा तो माणूस दिसतो, बरोबर. त्याच्या केशांची एक विशिष्ट रचना पाहायला मिळते.
दाढीची एक विशिष्ट रचना असलेली पाहायला मिळते, बरोबर. इथे काहीतरी बांधलेलं पाहायला मिळतं मण्यासारखा भाग, आता आठवला असेल तुम्हाला, बरोबर. इथून वरच आहे, एका साईडनं असा फुटलेला पण पाहायला मिळतो इथे तो, बरोबर. तर हा जो सांगाडा आहे मित्रांनो, हा जो चेहरा आहे, बरोबर, त्याच्यातून एक कळतं आपल्याला की बाबा दाढी कोरण्याची कला हडप्पा संस्कृतीमध्ये पण माणसाला होती, किंवा हेअरस्टाईल तशी करण्याची कला पण माणसाकडे अवगत होती, हे आपल्याला कळतं, बरोबर. आता तो जो आहे मित्रांनो, तो स्टॅच्यू जो आहे तो काय, त्याचे काय कित्येक वस्तू, त्याच्या कित्येक प्रती मिळालेल्या आहेत का? नाही, ही वस्तू काही लिमिटेड आहे, एक मिळाली, त्याच्या प्रतिकृती बनवल्या. विशेषतः आपल्याकडे मुंबईला बनवल्या जातात त्याच्या प्रतिकृती. अशा ज्या पुरावस्तू मिळाल्या असतात त्याच्या प्रतिकृती बनवल्या जातात. अशातला भाग नाही तो हडप्पा संस्कृतीतला चेहरा प्रत्येक म्युझियम मध्ये दिसतो, म्हणजे एवढे सारे चेहरे सापडलेत का? नाही, त्याच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. ओके, म्हणून प्रतिकृती बनवणे. पुरावस्तूंसंबंधी संशोधन पर लेखन प्रसिद्ध करायचंय तुम्हाला. संशोधन पर लेखन करावं लागणार आहे त्याच्या जतन संवर्धनामध्ये, तेव्हा ते लोकांना कळणार आहे नवीन संशोधन. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. काही वनस्पती आहेत आणि प्राणी आहेत त्यांचे सुद्धा. आता तुम्ही काही म्युझियम मध्ये जर गेला असाल तर त्या म्युझियम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष बनवलेले आहेत, त्याच्या प्रतिकृती बनवलेल्या दिसून येतात. तर ते जतन संवर्धन तशा प्रकारे करणे, त्याची सूची तयार करणे, वर्गीकरण करून आणि निवडक जीवाश्म त्यांच्या प्रतिकृती तयार करणे. म्हणजे कोणते जीवाश्म असेल, काही ठराविक त्यांच्या प्रतिकृती तयार करणे, हे अशा प्रकारचं भौतिक आहे, भौतिक साधनं. पण यासाठी आवश्यक प्रशिक्षण काय लागतं उपयुक्त? पहिला आहे पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय पाहिजे. आपल्याला पुरातत्वाच्या अभ्यास पद्धती पाहिजेत माहीत, काही सिद्धांत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर. अहो लक्षात घ्या, तुम्हाला जर प्राचीन भारतीय संस्कृती का जगातल्या बाबतीत जागतिक प्राचीन संस्कृतीचा तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळतं की ही संस्कृती इथे मिळालेली आहे. मग नक्कीच अजून काही प्रदेशाच्या आजूबाजूला गेलं तिथं अजून आपल्याला काहीतरी उत्खनातून मिळणार आहे, हे तुम्हाला कळेल, बरोबर. म्हणून सिंपल गोष्ट आहे लक्षात की आपल्याला जर प्राचीन भारताचा किंवा प्राचीन संस्कृतीचा अभ्यास असेल तर आपण त्या अभ्यासाच्या आधारे संशोधन करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला अभ्यास पद्धती माहित पाहिजे पुरातत्वाच्या, कारण आपल्याला भौतिक वस्तू मिळवायच्या म्हणजेच पुरातत्वीय वस्तू मिळवायच्या आहेत, त्याचं संशोधन करायचं, बरोबर. तर अभ्यास पद्धती माहित पाहिजे ना, म्हणजे संशोधन पद्धती म्हणता येईल आपल्याला. त्या माहित नसतील तर ते शक्य होणार नाहीये. आणि काही सिद्धांत माहित पाहिजे, ऐतिहासिक सिद्धांत आहेत किंवा तत्वज्ञानातले सिद्धांत आहेत, कारण त्या सिद्धांतांमधून आपल्याला पुढे सरकता येत असतं मित्रांनो. कुठे इकडे जाता येतं आपल्याला, त्या पुरातत्वाकडे जाता येतं, त्या पुरातत्विक वस्तूकडे जाता येतं, म्हणजेच त्या भौतिक वस्तूंकडे आपल्याला पोहोचता येत असतं. म्हणून काही सिद्धांत माहित असतो. पुरावस्तू बनवण्यासाठी जो वापरलेला दगड असतो, म्हणजे खनिज असतं, जे धातू असतं, त्यांचे प्रादेशिक स्त्रोत आणि त्यांची रासायनिक प्रक्रिया कोणती करावी, त्यांचं रासायनिक ज्ञान आपल्याला माहित असणं गरजेचं. पुढची गोष्ट आहे पुरावस्तू सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती आपल्याला पुरावस्तूंचं जतन संवर्धन करायचंय. मग ती वस्तू खूप दीर्घकाळ टिकली पाहिजे, त्या वस्तूचा आपल्याला साफसफाई करायची, त्याच्यासाठी आपण कधी कधी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करत असतो. मग ती जी आपण रासायनिक प्रक्रिया करतो मित्रांनो, ती रासायनिक प्रक्रिया कशी करावी त्या रसायनशास्त्रीय ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. जर ते ज्ञान आपल्याला नसेल तर आपल्याला खरंच काहीही करता येणार नाही. आपल्याला त्या वस्तू जतन संवर्धन करणं फार अवघड होईल, त्याची साफसफाई व्यवस्थित करता येणार नाही, बरोबर. म्हणून त्या वस्तू जतन संवर्धन करण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा पुरातत्वीय दृष्टिकोनातून एक रसायनशास्त्रीय ज्ञान पण असणं गरजेचं आहे, किंवा त्यासाठी कोणती उपकरणं वापरायची हे पण माहित पाहिजे. जसं फॉस्फरसचं एक्झाम्पल मी पाठीमध्ये तुम्हाला सांगितलं. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान. कलाशैली आपल्याला माहित पाहिजे, बरोबर, आणि त्यांच्या विकासाचे क्रम आपल्याला माहित पाहिजे. कारण भारतीय कलांचा इतिहासमध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक कालखंडात कोणती ना कोणती कलाशैली ही उदयास येऊन ते विकसित होत असते. मग कलाशैलीच्या विकासाचे काही टप्पे असतात, स्तर असतात. मग त्या कलाशैलीचा जो विकास आहे, त्या विकासाचा क्रम आहे, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. त्या विकासाचा क्रम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जर विकासाचा क्रम आपल्याला माहित नसेल तर ती कला वस्तू
कुठलची आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. बरोबर. आता लक्षात घ्या मित्रांनो, सपोज आपल्या इकडे गोल घुमट बांधलेले पाहायला मिळतात किंवा काही वास्तूंवर जाळीदार नक्षीदार काम असलेलं पाहायला मिळतं. ही जी कला आहे ही या कलेची एक शैली आहे, एक स्टाईल आहे. बरोबर, ती शैली आहे. मग ही शैली कुठे उत्पन्न झालेली आहे, त्याचा विकास कुठे झालेला आहे, त्याच्या विकासाचा स्तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. तर त्याच्या जो विकासाचा स्तर आहे, त्याच्या विकासाचे जे टप्पे आहेत मित्रांनो, बरोबर, ते विकासाचे टप्पे जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला कळणार आहे आपल्याला मिळालेली कलाशैली ह्या अमुक अमुक काळातली आहे, अमुक अमुक प्रदेशातली आहे, हे आपल्याला कळणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला त्या कलाशैलीचं ज्ञान पाहिजे, कारण कला ही, कलेची शैली ही कोणत्याही प्रदेशात आणि कोणत्याही काळात निश्चितच ती उत्पन्न होऊन तिथून ती विकसित झालेली असते. म्हणून त्याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे, तरच ते शक्य होऊ शकतं. पुढचा मुद्दा ते म्हणतोय की पुरावस्तू आणि जीवाश्मांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य पाहिजे आपल्याला. आपण ज्या पुरावस्तूंचं जतन संवर्धन करतोय, जतन संवर्धन करत असताना आपल्याला ज्या प्रतिकृती बनाव्या लागणार आहेत त्या प्रतिकृतींचं बनवण्याचं कौशल्य आपल्याला माहित पाहिजे. ते ज्ञान आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर ते कौशल्य जे आहे, ते कौशल्याचं प्रशिक्षण जे आहे ते आवश्यक आहे त्याच्या जतन संवर्धनासाठी. संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रदर्शन व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान. ओके. आता साधी गोष्ट आहे की शाडूचा गणपती बनवला जातो. ओके, आधीच एक्झाम्पल. आता शाडूचा गणपती बनवणे म्हणजे मूर्ती बनवण्याची कला आहे ना, ती शैली आहे ती कलेची. तशा प्रकारे तुम्हाला जर सपोज मी आता हडप्पा संस्कृतीचा तो मुखवटा सांगितला होता धर्मगुरूचा, त्याच्या अनेक प्रतिकृती बनवण्यात मी म्हणलं होतं, पण ती प्रतिकृती बनवण्याचं शैली पाहिजे ना, कला पाहिजे ना आपल्याकडे. ते प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग आहे, ज्ञान आहे. बरोबर. ते असेल तर ते बनवू शकतो. आणि संग्रहालय जे असतात त्यांच्या दालनामध्ये प्रदर्शन व्यवस्थापन कशा प्रकारे करायचंय त्याचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं ज्ञान. अहो साधी गोष्ट आहे, सपोज तुम्हाला तलवार मिळाली मध्ये काळातली, काय ती तलवार जशाच तशी उगीच आडवी कुठेतरी अशी ठेवली जाते का कपाटामध्ये एखाद्या? नाही. तर अशा एका विशिष्ट मोशन मध्ये तुम्हाला संग्रहालयामध्ये समाविष्ट केलेला पाहायला मिळतो. ही अशी एक तलवार असते. बरोबर. तिची मूठ असते, इकडे एक अशा प्रकारचा भाग असतो तिला, हे असं असतं तिचं. बरोबर. आणि ती अशा मोशन मध्ये ती ठेवलेली असते. बरोबर. अशी भिंतीला अशी लावून ठेवलेली असते. एक छानसा अशा प्रकारचा एक काचाचं कपाट वगैरे बनवलं जातं. बरोबर. आणि त्याला काही विशिष्ट खिळे वगैरे असे व्यवस्थित मारून तिला अशी फिट केल्या जाते. म्हणजे उगाच त्याला अटकवून नाहीये, ते एकदम फिट केल्या जाते छोट्या छोट्या खिळ्यांमध्ये, टाचण्यांमध्ये वगैरे. बरोबर. अशा मोशन मध्ये टिकतात. विशेष अशी तिरकस भाले, चिलखत असेल अंगावर असं व्यवस्थित लटकवून ठेवलेलं असतं, छान दिसेल असं. बरोबर. एखादं मोठं काहीतरी देवघर वगैरे असेल, एखादं मोठं, ते मध्य फ्रंटला एखाद्या हॉलच्या मध्यभागी ठेवला तर विशेष करून दिसावं. काही झुमरं सापडले असेल ते मध्यभागी लटकवले जातात त्या हॉलमध्ये. म्हणजे असं ते प्रदर्शनाचं व्यवस्थापन आहे. आणि माहिती तंत्रज्ञान, काही वस्तू स्पष्ट जवळजवळ म्हणजे कोणत्याही वस्तूला हात लावून तुम्हाला पाहत नाही सांगायला, तर टेक्नॉलॉजीचा तिथे वापर केला जातो आणि त्याचा वापर करून म्हणजे माहिती तंत्रज्ञान. आणि तिथून तुम्हाला त्या वस्तू चोळी अंगाने दाखवण्याचा प्रयत्न, एक डिजिटल बोर्ड वगैरे लावून किंवा एक मोठी स्लायडिंग वगैरे लावून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. आणि संशोधन पर लेखन करणे. त्याच्यानंतर काय करायचंय, संशोधन पर लेखन करणे. म्हणजे तुम्ही जे संशोधित केलेलं जे भौतिक साधन आहे त्या भौतिक साधनाचं संशोधन पर तुम्हाला लेखन करायचं आहे. तेव्हा ते लोकांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे, तेव्हा ते लोकांना कळणार आहे की तुम्ही अशा प्रकारचं संशोधन करणार आहात. ओके. त्यानंतर तर अशा प्रकारे एकंदर भौतिक साधनं आणि त्यासाठी लागणारं उपयुक्त प्रशिक्षण आहे ते सांग. ओके. आता आपल्याला पुढे जायचंय, काही नावाजलेली संग्रहालय. आपल्याला नेक्स्ट मुद्दा पाहायचा आहे, काही नावाजलेली संग्रहालय. ओके. त्यातली काही एक्झाम्पल आपण पाहणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आधी आपण जागतिक स्तरावर जाणार आहे, मग आपण राष्ट्रीय स्तरावर येणार आहे आणि मग आपण राज्य स्तरावर येणार आहोत. ओके. अशा प्रकारे हळूहळू आपण इकडे येतोय संग्रहालयामध्ये. ओके. आधी जागतिक स्तरावरचे आपण 3 संग्रहालय पाहणार आहोत विशेषत्वानं. ओके. आता आपल्याला माहित आहे की मध्यकाळ विशेषत्वानं ही मध्य युगात त्यांनी सांगितलं की युरोपमध्ये राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कला वस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाच्या कल्पना उदयाला आलेली.
की मध्यकाळ जो आहे त्या मध्यकाळात जे काही राजे महाराजे होऊन गेले किंवा जे श्रीमंत लोक होऊन गेलेले आहेत, बरोबर, या लोकांनी ज्या काही वस्तू जतन केलेल्या होत्या, यांच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं जतन संवर्धन व्हावं, त्या वस्तूंचं व्यवस्थापन व्हावं, या दृष्टिकोनातून संग्रहालय नावाची कन्सेप्ट पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यातली काही संग्रहालय आपण पाहणार आहेत. तर ही संग्रहालयाची जी कन्सेप्ट आहे ती युरोपमधून आले असं आपल्याला सांगता येईल. ओके, तर पहिलं संग्रहालय आपण पाहतो त्यातलं लुव्र संग्रहालय. लुव्र संग्रहालय. ओके मित्रांनो, हे जे लुव्र संग्रहालय आहे, ओके, त्या लुव्र संग्रहालयाविषयी आपण चर्चा करतोय. लुव्र संग्रहालय 18व्या शतकामध्ये याची स्थापना झाली. 18वे शतक असं लिहूया शॉर्ट. 18व्या शतकामध्ये जगातलं एक मोठं संग्रहालय म्हणून ओळखलं जाते लुव्र संग्रहालय. 18व्या शतकामध्ये याची स्थापना झालेली आहे आणि जी कोणत्या शहरामध्ये आहे? पॅरिस शहर, फ्रान्स मधील पॅरिस या शहरामध्ये, ते पॅरिस शहरामध्ये स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन काळातील जी फ्रेंच राज्यघराणी होती मित्रांनो, प्राचीन मध्ययुगीन काळातली फ्रेंच राजघराणी, त्या फ्रेंच राजघराण्यातील लोकांनी ज्या काही वस्तू संग्रहित केलेल्या होत्या त्या सगळ्या संग्रहित वस्तू, किंबहुना त्या श्रीमंत लोकांच्या घरातल्या किंवा त्या राजघराण्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याला लुव्र संग्रहालयामध्ये समाविष्ट केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. विशेष त्याचं एक जो लिओनार्डो द विन्सी आहे, लिओनार्डो द विन्सी हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. फार प्रतिभावान व्यक्ती लिओनार्डो द विन्सी, प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती. बरोबर. हा जो लिओनार्डो विन्सी आहे, या लिओनार्डो द विन्सी एक चित्रकार पण होता, एक खगोलशास्त्रज्ञ पण होता, बरोबर, एक अभियंता सुद्धा होता, बरोबर, एक आर्किटेक्चर सुद्धा होता. अशी बहुआयामी संगीताचा पण इंटरेस्ट आला वगैरे बहुआयामी भूमिका असते लिओनार्डो द विन्सी. तुम्हाला माहित असेल द लास्ट सपर, मोनालिसा ही त्याची काही जगप्रसिद्ध अजरामर असलेल्या चित्रकृती पाहता येते सांगतात. बरोबर. तर तो लिओनार्डो द विन्सी, हा लिओनार्डो द विन्सी 16व्या शतकामध्ये, 16वे शतक जो आहे, या 16व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये असलेला राज्यकर्ता कोण आहे? तो 16व्या शतकामध्ये होऊन गेलेला पहिला फ्रान्सिस हा 16व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये होऊन गेलेला आहे पहिला फ्रान्सिस. तर या पहिल्या फ्रान्सिसच्या दरबारात 16व्या शतकामध्ये कोण होता? लिओनार्डो द विन्सी हा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती होता. तर या लिओनार्डो द विन्सीनं ज्या जगप्रसिद्ध अजरामर चित्रकृती काढलेल्या आहेत, मोनालिसा, द लास्ट सपर, तर ते मोनालिसा चित्र सुद्धा या लुव्र संग्रहालयामध्ये संग्रहित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्याच्याशिवाय नेपोलियन बोनापार्ट तुम्हाला माहित असेल, फ्रान्सचाच आहे नेपोलियन बोनापार्ट सुद्धा फ्रेंच व्यक्तिमत्व आहे. नेपोलियन सुद्धा जग जिंकण्याच्या दिशेने निघालेला होता असं म्हटलं जातं. बरोबर. आणि मग या नेपोलियननं जगभरातून ज्या काही वस्तू जमवलेल्या होत्या, ओके, त्याच्या स्वारीमधून त्याने ज्या महत्वपूर्ण वस्तू गोळा केल्या होत्या त्या सगळ्या वस्तू नेपोलियन बोनापार्टच्या या लुव्र संग्रहालयामध्ये संग्रहित केलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके. तर याच्या आजच्या घडीला जर विचार केला आपण तर अश्मयुग ते आधुनिक काळ, अश्मयुगापासून ते आधुनिक कालखंडामध्ये पर्यंत अनेक वस्तू याच्यामध्ये संग्रहित केलेल्या पाहायला मिळतात. जवळपास आजच्या घडीला 3,80,000 वस्तू त्याच्यामध्ये संग्रहित केलेल्या दिसून येतात. अश्मयुगापासून आधुनिक कालखंडापर्यंत लुव्र संग्रहालयामध्ये 3,80,000 वस्तू संग्रहित केलेल्या पाहायला मिळतात. थोडंसं अवलोकन करा, आपल्या घरात किती वस्तू असतील. उगाच गहू 1, गहू 2, गहू 3 असं मोजत बसू नका. बरोबर. विचार जर केला तर आपल्या घरात किती वस्तू आहेत विचार करा. मग हे लुव्र संग्रहालय किती मोठं असेल. 1,000-2,000 पेक्षा जास्त वस्तू आपल्या घरात निघणार नाही. आणि इथं 3,80,000 आहे म्हणजे केवढं मोठं म्युझियम आहे. बरोबर. तर 3,80,000 अधिक किंवा 3,80,000 एवढ्या आज मितीला असल्या कारण असो लुव्र संग्रहालय 18व्या शतकात त्याची स्थापना झालेली आहे. पॅरिस शहरामध्ये असलेलं पाहायला मिळतं. फ्रान्स मधल्या जे काही मध्ययुगीन प्राचीन फ्रेंच राज्यघराणे होते त्या राजघराण्याने जमा केलेल्या किंवा त्या राजघराण्यातील काही वस्तू ह्या त्या लुव्र संग्रहालयामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. लिओनार्डो द विन्सी या व्यक्तीच्या अजरामर कृती सुद्धा तिथे संग्रहित केल्या पाहायला मिळतात. जसं की मोनालिसा आहे. 16व्या शतकामध्ये पहिला फ्रान्सिस हा राज्यकर्ता होता, त्याच्या दरबारामध्ये लिओनार्डो द विन्सी
हा चित्रकार होता. नेपोलियन बोनापार्ट, या नेपोलियन बोनापार्टने पण संग्रहित केलेल्या सगळ्या वस्तू लुव्र संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात आणि अश्मयुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत त्या वस्तू येतात. 3,80,000 इतक्या आपल्याला. ओके, पुढे सर नेक्स्ट आपण ब्रिटिश संग्रहालय आहे मित्रांनो, इंग्लंडचं ब्रिटिश संग्रहालय. ओके, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडचं ब्रिटिश संग्रहालय आहे. कुठे आहे? इंग्लंड. याची पण स्थापना कधी झाली? 18व्या शतकामध्ये झालेलं पाहायला मिळतं. सर नाही बरोबर, सर हॅन्स स्लोवन हा व्यक्ती, सर हॅन्स स्लोवन, सर हॅन्स स्लोवन हे जे व्यक्तिमत्व आहे. आता बघा, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडमध्ये आहे. ओके, इंग्लंडच्या लंडन या शहरामध्ये 18व्या शतकामध्ये त्याची स्थापना झाली. सर हॅन्स स्लोवन हा एक वनस्पती शास्त्रज्ञ तिथे होता. ओके, सर हॅन्स स्लोवन हा जो वनस्पती शास्त्रज्ञ तिथे होता, या सर हॅन्स स्लोवनने त्याच्या इच्छेने किंवा त्याला एक छंद होता म्हणून जवळपास 71,000 वस्तू त्याने जमा केलेल्या होत्या. 71,000 वस्तूंचा संग्रह सर हॅन्स स्लोवनने केलेला होता, ज्याच्यामध्ये अनेक वनस्पतींचे नमुने असतील, अनेक खनिजांचे नमुने, अनेक प्रतिकृती, ग्रंथ, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पुरावस्तू यांचा संग्रह 71,000 एवढा संग्रह या सर हॅन्स स्लोवन या वनस्पती शास्त्रज्ञाने केलेला होता. नंतर या सर हॅन्स स्लोवनने काय केलं, या व्यक्तीने हा जो सगळा त्याचा संग्रह आहे तो संग्रह शासनाकडे सुपूर्द केलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यातूनच ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना झालेली दिसून येते. ओके, तर हे जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये 71,000 वस्तूंपासून ती सुरुवात झालेली दिसून येते. ओके, तर हा सर हॅन्स स्लोवन याने तर वस्तू दिल्या. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांची सत्ता खूप मोठी होती, साम्राज्य किंवा त्यांच्या वसाहती आपण म्हणतो. तर ब्रिटिशांनी या जगभर आपल्या वसाहती प्रसारित केलेल्या होत्या, स्थापन केलेल्या होत्या. त्यांनी जे साम्राज्य निर्माण केलं होतं त्या वसाहतींमधून ज्या काही चांगल्या वस्तू त्यांनी मिळालेल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या वस्तू त्यांनी आपल्या मादेशी परत नेल्या पाहिल्या होत्या. जसा कोहिनूर हिरा भारतातून नेला, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार नेली, बरोबर. त्या अशा प्रकारच्या खूप सुंदर ज्या चांगल्या वस्तू होत्या जगातल्या, त्या चांगल्या वस्तू वसाहतीमधून त्या साम्राज्यातून ब्रिटिशांनी जमा केलेल्या पाहायला मिळतात. जिथं जिथं त्यांची वसाहत होती, जिथं जिथं त्यांची सत्ता होती, त्या सत्तेमधून त्यांनी वस्तू जमा केलेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणून अनेक वस्तू, अनेक पुरावस्तू असतील, ग्रंथ असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या चांगल्या प्रकारच्या होत्या. दर्जेदार सगळ्या वस्तूंचा संग्रह त्या ब्रिटिश संग्रहालयामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजच्या घडीला 80 लाखाहून अधिक नमुने, 80 लाखाहून अधिक नमुने आपल्याला विशेषपणे या ब्रिटिश संग्रहालयामध्ये संग्रहित केलेले दिसून येतात. ओके, त्यानंतर पुढे सरकतोय मित्रांनो आपण. अजून एक आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. ओके, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विशेषत्वानं आपल्याला पाहायला मिळतं, त्याने दिलेलं आहे, बरोबर. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA, म्हणजे कुठे आहे हे? अमेरिकेत आहे, बरोबर. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट हे खूप महत्वाचं आहे. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट काय आहे सांगतोय. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट हे जे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट आहे मित्रांनो, हे जे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आहे. नॅचरल हिस्ट्री म्हणजे नैसर्गिक इतिहास इथेच आहे. म्हणून तर या संग्रहालयामध्ये नैसर्गिक इतिहास एकत्रित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर नैसर्गिक इतिहासाचं इथे एकत्रीकरण केलेलं पाहायला मिळतं. म्हणून त्याला नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री असं म्हणलं जातं. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ही एक संस्था आहे USA मधली. या संस्थेमार्फत या संग्रहालयाचं नियोजन, त्या संग्रहालयाचं व्यवस्थापन केलं जातं किंवा त्याचं संचलन पूर्णपणे केलं जातं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या संग्रहालयाची 1846 मध्ये 1846 मध्ये या संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
ओके, एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा, ज्याच्यामध्ये अनेक जीवाश्म असतील, खनिजे असतील किंवा दगड असतील किंवा महत्वाच्या पुरावस्तू असतील किंवा मानवासंबंधीचे काही अवशेष, मानवी अवशेष वगैरे असतील, त्या अशा प्रकारच्या अनेक वस्तू, पुरावस्तू असतील. आणि पुरावस्तूपासून, नैसर्गिक पासून सगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू येतात, बरोबर, पुरावस्तू मानवाशी संबंधित आणि नैसर्गिक या सगळ्या गोष्टींचं संकलन आपल्याला नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री याच्यामध्ये केलेलं पाहायला मिळतं. आजच्या घडीला जर आपण विचार केला तर 12 कोटीपेक्षा जास्त नमुने आपल्याला नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री USA इथे पाहायला मिळतं. म्हणजे एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं हे संग्रहालय असलेलं दिसून येतं. ओके, आता लक्षात घ्या, ही पाहिली जगातली, म्हणजे हे पाहिलं फ्रान्स मधलं, हे पाहिलं इंग्लंड मधलं आणि हे पाहिलं अमेरिकेतलं. इकडे किती 3,80,000, इकडे किती 80 लाख आणि इकडे किती 12 कोटी, म्हणजे जगातलं मोठं संग्रहालय आपल्याला पाहायला. ओके, आता जगातली पाहिली, आता भारताकडे. विल्यम जोन्स माहित आहे मित्रांनो आपल्याला, बरोबर. विल्यम जोन्स याने एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेली होती कलकत्त्याला, बरोबर. कोलकात्याला विल्यम जोन्सने एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. त्या एशियाटिक सोसायटी मार्फतच 1814 मध्ये एका संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याला आपण भारतीय संग्रहालय असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? भारतीय संग्रहालय. ओके, विल्यम जोन्सने स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटी मार्फत भारतामध्ये 1814 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. भारतातील संग्रहालय पॉइंट आहे ना ते. ओके, तर त्या भारतीय संग्रहालयाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर एक अजून आहे मित्रांनो, 1851 मध्ये स्थापन झालेला आहे. 1851 कुठे? चेन्नई या ठिकाणी स्थापन झालेला आहे. कोणता आहे? गव्हर्नमेंट म्युझियम. गव्हर्नमेंट म्युझियम. ओके, शासकीय संग्रहालय असं आपण म्हणू शकतो त्याला. हे चेन्नईचं, कोलकात्याचं झालं भारतीय संग्रहालय, चेन्नईचं झालं गव्हर्नमेंट म्युझियम. आणि त्याच्यानंतर 1949 ला एका म्युझियमची स्थापना झाली. नॅशनल म्युझियम त्याला म्हणतो, किंवा त्यालाच आपण राष्ट्रीय वस्तू संग्रहालय असं पण म्हणतो. त्यालाच आपण राष्ट्रीय वस्तू संग्रहालय असं म्हणतो. ज्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयालाच आपण नॅशनल म्युझियम असं पण म्हणतो. 1949 मध्ये दिल्ली या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर हे 3 भारतातली, ही 3 जगातली झाली. ही 3, एक कोलकाता भारतीय संग्रहालय 1814 मध्ये एशियाटिक सोसायटी मार्फत स्थापना झाली. त्याच्यानंतर चेन्नई 1851 गव्हर्नमेंट म्युझियम आहे. 1949 राष्ट्रीय वस्तू संग्रहालय किंवा नॅशनल म्युझियम आहे दिल्ली या ठिकाणी. ही 3 संग्रहालय असलेली आपल्याला. त्याच्याशिवाय अनेक विद्यापीठ असतील, अनेक शैक्षणिक संस्था असतील किंवा वैयक्तिक स्तरावर अनेक सारी आपल्याला शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी किंवा इतिहासाच्या जाणीवेतून किंवा त्या जतन संवर्धनाचा दृष्टिकोन समोर ठेवून ही काही संग्रहालय स्थापन केली. अनेक सारी संग्रहालय आपल्याला त्या त्या प्रदेशामध्ये केलेली पाहायला मिळतात. ओके, आपल्याला तशी पाहायची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईचं पाहायचंय. त्याच्याशिवाय पुण्याला गेल्या वर्षी तुम्हाला 9वीला एक रेफरन्स आलेला असेल तुम्हाला, की स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत जे स्थापन केलेलं म्युझियम आहे पुण्याच्या ठिकाणचं, बरोबर, हे पाहायला मिळतं. अशा प्रकारची अनेक सारे म्युझियम्स आहेत जे जगभर असलेली आपल्याला पाहायला मिळतात, भारतभर असलेली पाहायला मिळतात, अनेक प्रदेशानुसार. ओके, किंवा काही महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा हे वस्तू संग्रहालय आपल्याला दिसून येतात. ओके, आता बघा, हे जे वस्तू संग्रहालय आहेत त्या वस्तू संग्रहालयाचं मध्ये आपण वस्तूंचं जतन संवर्धन करतोय. तर त्या वस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून, वस्तूंचं जतन संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण पण येणाऱ्या पिढीला मिळावं किंवा विद्यार्थ्यांना मिळावं, त्याच्यासाठी काही संस्था कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. म्हणजे ज्यांना संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्या त्या संस्था आपल्याला सांगतात, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्लीचं, हे बघा हे एक आहे. ओके, दिल्लीचं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे. दिल्लीचं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे, बरोबर. त्याच्यानंतर एक महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा आहे. वडोदरा महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदऱ्याचं आहे. त्याच्याशिवाय बघा अलीगड कोलकात्याचं आहे, कोलकाता विद्यापीठ कोलकात्याचं आहे. कोलकाता विद्यापीठ, फक्त विद्यापीठ लिहितो बघा इकडे.
त्याच्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलीगड आहे, अलीगड फक्त युनिव्हर्सिटी लिहितो आता, युनिव्हर्सिटी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आहे. आणि त्याच्यानंतर जिवाजी विद्यापीठ ग्वालियर, ग्वालियर या ठिकाणी काय जिवाजी विद्यापीठ, ग्वालियरला आहे जिवाजी विद्यापीठ. ओके, तर ह्या ज्या 6 संस्था आहेत. ओके, बनारस नाही, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, वाराणसी बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ. ओके, तर ही विद्यापीठ बघा. दिल्लीचं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे, वडोदऱ्याचं महाराजा सयाजीराव विद्यापीठ आहे, कोलकात्याचं कोलकाता युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे, अलीगडचं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, ग्वालियरचं जिवाजी विद्यापीठ आहे ग्वालियर, वाराणसीचं बनारस हिंदू विद्यापीठ आहे. ओके, तर ही अशा प्रकारच्या ज्या 6 संस्था आहेत, या 6 संस्थांमार्फत संग्रहालय शास्त्राविषयीचं शिक्षण प्रशिक्षण देण्यात यावं, तशा प्रकारचा एक प्रवर्ग समाजात तयार व्हावा या हेतूमधून आपल्याला अभ्यासक्रम चालू केलेला दिसून येतो. ज्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक संग्रहालय कशा प्रकारचं निर्माण व्हावं किंवा संग्रहालयामध्ये जतन संवर्धनासाठी एक नोकरी व्यवसायाची संधी मिळण्याची एक स्कोप आपल्याला त्या क्षेत्रामध्ये मिळू शकतो. म्हणून ह्या संस्था तसा अभ्यासक्रम पण राबवताना आपल्याला पाहायला मिळतो. ओके, एक छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपल्याला दिलेलं आहे मुंबईच. ओके, त्याच्याविषयी आणि नंतर पुढचा जो पॉईंट आहे त्याच्याविषयीची जी चर्चा आहे ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही हा जो आपला आजचा जो पॉईंट आहे भौतिक साधनांचा, त्याच्याशिवाय काही नावाजलेली संग्रहालय, लुव्र संग्रहालय, ब्रिटिश संग्रहालय, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री ही भारतातली काही संग्रहालय आहेत आणि तशा प्रकारचे अभ्यासक्रम चालवणारी काही संग्रहालय, याच्याविषयी तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, ते समजून घ्या. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट पाहूया. थांबू. धन्यवाद.